नमस्कार गिर्यारोहक मित्रांनो आणि माझ्या साहसी प्रेमी मित्रांनो, ज्यांना डोंगरदऱ्यांची आवड आहे, डोंगरदऱ्यात भटकंती करायला आवडते, या सर्वांसाठी सर्वप्रथम या करोनाच्या काळामध्ये या सर्व गोष्टीपासून आपण परावृत्त होतो आणि त्या दृष्टीनं काही विशेष दिवस साजरे केले जातात. त्यातलाच एक दिवस म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस, जो 11 डिसेंबरला आहे आणि त्यानिमित्तानं मी आपल्याशी हितगुज करू इच्छितो. मुळात पर्यावरणाचा एक शिक्षक आणि पुन्हा गिरीप्रेमी, कारण मी जिओलॉजीचा विद्यार्थी असल्यामुळं हिमालयामध्ये अनेक वेळा अगदी गिर्यारोहण म्हणणार नाही, पण बऱ्याच माझे जे प्रोजेक्ट्स आहेत हे असे डोंगरदऱ्यामधले आहेत आणि ह्याचा मोठ्या प्रमाणात अलीकडे ऱ्हास होताना दिसतोय आणि त्याचा परिणाम ज्याला आपण म्हणतो की क्लायमेट चेंजपासून सर्व गोष्टींवर होताना दिसतोय. त्याच्यामध्ये सर्वात जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जैवविविधता जी आपल्याला या डोंगरामध्ये पाहायला मिळते. त्या विविधतेवर मोठ्या प्रमाणात बऱ्याच वेळा आघात होताना दिसतोय आणि त्यामुळे विद्यार्थी मित्र असतील, आपल्यासारखे जे साहसप्रेमी असतील, अशा सर्वांना माझं एक आव्हान आहे की जेव्हा आपण गिर्यारोहण करायला जातो, गिर्यारोहण करणारे जे नेहमीचे लोक आहेत त्यांना ह्या बाबतीत निश्चित संपूर्ण जाणीव असते आणि याचं भान ठेवून ते गिर्यारोहण करत असतात. पण आपण जे ॲमेच्युअर, केवळ साहसापोटी जाणारे असे जे आहेत त्याने विशेषतः या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे की पर्वत हा सर्व दृष्टीनं महत्त्वाचा असतो. बऱ्याच नद्यांचा उगम जो आहे हा पर्वतामधून होताना दिसतो. त्यामुळं ती सोर्स रिजन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. जैवविविधता म्हणजे फक्त पक्षी प्राणी वगैरे नाही आहे, इतर अनेक गोष्टी आहेत. अगदी सूक्ष्मजीवांपासून सर्व गोष्टींचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे आणि कुठेतरी एक प्रोटेक्टेड झोन म्हणून ती जैवविविधता तिथे मोठ्या प्रमाणात दिसते आपल्याला. माणसाच्या वारंवार जाण्यानं किंवा त्याच्या अतिक्रमण केल्यामुळं आपण नेहमीच पाहिलेलं आहे की जैवविविधता कशी नष्ट होते. अंटार्क्टिकचं एक उत्कृष्ट उदाहरण आपल्याला देता येईल आणि आज तिथे बऱ्याच गोष्टींचा जो ऱ्हास झालेला आहे त्यासंबंधी आपल्याला बोलता येईल. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की कुठल्याही भागात भारतामध्ये खरं सांगायचं म्हणजे ही डोंगरदऱ्या जी आहेत, आपलं वेस्टर्न घाट असेल ज्याला आपण बायोडायव्हर्सिटीचं हॉटस्पॉट म्हणतो, ईस्टर्न घाट असेल, खालचे अनेक डोंगर असतील, हिमालय असेल, या सर्व भागामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या वनस्पती, विशिष्ट प्रकारचे प्राणी, विशिष्ट प्रकारच्या इतर सूक्ष्मजीव आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतात. या सर्वांचं संरक्षण करणं हे सर्वात महत्त्वाचं आपलं काम आहे आणि त्यामुळे गिर्यारोहण करत असताना आपल्या गिर्यारोहणाचा त्यांच्यावर विपरीत परिणाम होणार नाही ना, याची आपण काळजी घेतली पाहिजे. मागचं एक मी आव्हान केलं होतं की जाताना कुठल्याही जागेमध्ये लिटरिंग करता कामा नये. कुठल्याही गोष्टी, प्लास्टिकच्या बॅग असतील किंवा इतर आपण कॅन्स घेऊन जातो, इतर प्लास्टिकच्या गोष्टी टाकत असतो आणि इतर अनेक गोष्टी आपण करत असतो. ते करत असताना ह्याचं भान आपण कायम ठेवलं पाहिजे की आपण अत्यंत प्रोटेक्टेड अशा एरियामध्ये काम करतो असा डोक्यात एक विचार ठेवून आपण काम केलं पाहिजे आणि तिथे त्या दृष्टीनं आपलं सगळं वर्तन असलं पाहिजे. आणि हे त्यामुळं हे विशेष आव्हान तुम्हाला आहे. आज हिमालयामध्ये आपण पाहिलेलं आहे की सर्व ज्या गोष्टींच्या बाबतीत म्हणजे बायोडायव्हर्सिटी नष्ट होण्याच्या मागची अनेक कारणं असतील, त्याच्यामध्ये क्लायमेट चेंज एक महत्त्वाचं गोष्ट आहे. अनेक जे ग्लेशियर्स मी 82-84 साली पाहत होतो ते आज दिसत नाही आहेत. याचं कारण म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मोठ्या प्रमाणात पृथ्वीवरचं हवामान, रादर टेम्परेचर खूप वाढतं आहे वगैरे आणि त्याचा दुष्परिणाम याही बाबतीत होताना दिसतोय. एक ग्लेशियर जे होते, नग जे होते ते संपूर्ण वितळून गेलेले आहेत आणि त्याचा परिणाम समुद्रातल्या पाण्याची पातळी, सुरुवातीच्या काळात नद्यातल्या पाण्याची पातळी आणि या सर्व गोष्टींचा परिणाम शेवटी आपल्यासारख्या भारत देशाला, ज्याला 600-700 किलोमीटरचा मोठा किनारा लाभलेला आहे, ह्या संपूर्ण जी आजूबाजूची जी जमीन आहे ती सबमर्ज होणं वगैरे, ह्या अनेक गोष्टी एकमेकाशी संघटित आहेत किंवा याच्यात कुठेतरी नातं आहे आणि त्यामुळे विशेष आपल्याला ह्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे. आपण गिर्यारोहण करत असताना तो निसर्गाचा आनंद घेतलाच पाहिजे, पण निसर्गाचा आनंद घेताना निसर्गावर अतिक्रमण करण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे. स्वच्छंदी निश्चित राहा,
स्वातंत्र्य आपल्याला असलं पाहिजे, पण तिथे कुठल्याही प्रकारचा स्वैराचार होता कामा नये. आणि या दृष्टीने हे विशेष माझं आव्हान आहे. पुन्हा एकदा आपण या सर्व गोष्टींमध्ये हळूहळू कोविडचा प्रादुर्भाव कमी होतोय आणि आपण मुक्तपणे भटकायला हिंडायला आपल्याला संधी मिळते आहे. पण ते करत असताना आपली जबाबदारी तेवढी आहे की ह्या जबाबदारीचंही भान ठेवलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला या इथली जी जैवविविधता आहे, बायोडायव्हर्सिटी ज्याला म्हटलं जातं, ती प्रोटेक्ट करण्याचा सुद्धा अधिकार आपलाच आहे आणि तो आपण निश्चित बजावला पाहिजे.